पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी 20,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट सुद्धा आलेला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे जे पण विद्यार्थी 10वी 12वी पास असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना संधी यावर्षी मोठी संधी या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वयोवाढ होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, लक्षात ठेवा। आणि पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मोठा या ठिकाणी बदल करण्यात आला आहे, तर कोणता बदल या ठिकाणी करण्यात आला आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कायच्यामध्ये या ठिकाणी कोणत्या इव्हेंटमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आले याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे ते अपडेट सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर नुकताच या ठिकाणी मोठा बदल करण्यात येत आहे, लक्षात ठेवा। अधून जे विद्यार्थी मित्रांनो माहिती आपल्याला भेटले, पोलीस भरतीचे जे काही इव्हेंट आहे, जे 800 मीटर रनिंगचा इव्हेंट आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगचा जो इव्हेंट आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चेंजेस करण्यात येत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंग मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चेंजेस होण्याची शक्यता आहे, तुम्ही या ठिकाणी नुकताच या ठिकाणी पाहिलं असेल, एक लक्षात ठेवा। तर अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात अजूनही या ठिकाणी काही या ठिकाणी पत्रक आलं नाही, काही अपडेट आलं नाही, एक लक्षात ठेवा। तर पहा ज्यावेळेस अपडेट येणार आहे त्यावेळेस आपण सांगणार आहे। पण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चर्चा या ठिकाणी चालू आहे की इव्हेंट या ठिकाणी बदलणार आहे, म्हणून 800 मीटरच्या जागी या ठिकाणी दुसरा इव्हेंट घेणार आहे, 1600 मीटर रनिंगच्या जागी दुसरा इव्हेंट होणार आहे। तर अशी काही जे विद्यार्थी मित्रांनो चर्चा सध्याच्या कंडिशनला आहे, पण अजूनही पत्र या ठिकाणी याचं आहे, पण ज्यावेळेस काही पत्रक वगैरे येणार आहे तर त्यावेळेस आपण सांगणारच आहे, ठीक आहे। तर आता या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो जागा जास्त असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये वयवाढ होणार आहे का असे विद्यार्थ्यांचा कमेंट होते। तर पहा पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अंदरून प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा। मोठमोठे नेते त्याबद्दल जे प्रस्ताव या ठिकाणी पाठवतात आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो जे काही आमदार आहे तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे, लक्षात ठेवा। त्यांना आपल्याला म्हणावं लागणार आहे की आपला प्रश्न त्यांच्याजवळ मांडावा लागणार आहे। जे काही तुमच्या मतदारसंघातले असाल, तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर वयवाढ जर पाहिजे असेल, जे काही आपल्या मतदारसंघातले जे काही आमदार असेल तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या मदतीने तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायला लावा अधिवेशनामध्ये, ठीक आहे। कारण की आता पावसाळी अधिवेशन असणार आहे, तर नक्की जर समजा आपण या ठिकाणी आवाज उठवला तर नक्की या ठिकाणी वयोमर्यादा वाढ होऊ शकते, लक्षात ठेवा, वयामध्ये वाढ होऊ शकते, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी काही ना काही आपल्याला आमदाराच्या माध्यमातून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांना सांगावं लागणार की हा काही प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडा। तर मिळून जेवढं तुम्ही या ठिकाणी जेवढी तुमची एकता दाखवताल तेवढं काही लवकर आपलं या ठिकाणी वयवाढ होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पावसाळी अधिवेशन आहे, जे काही आमदार आहे तर त्यांना तुम्ही भेटा, ठीक आहे, आणि त्यांच्याजवळ हा प्रश्न तुम्ही मांडा, कारण की तुम्ही त्यांना मतदान केला, तुम्ही वोटिंग केलं, लक्षात ठेवा। काही ना काही फायदा तुम्हाला करायचा असेल तर त्यांच्यापासून करू शकता, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये वयवाढ या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहे, जर समजा या ठिकाणी आपण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एकता दाखवली तर, ठीक आहे। तर आता पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी निघत आहे, लक्षात ठेवा। या संदर्भात एक पत्रक आलं आहे, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। विषय आहे पोलीस शिपाई, त्याचबरोबर संवर्गातील रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठवण्याबाबत उपरोक्त विषयात अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळवण्यात येते की त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील दिनांक 1/1/2026 ते दिनांक 31/12/2026 व दिनांक 1/1/2027 ते दिनांक 30/6/2027 या कालावधीत पोलीस शिपाई, पोलीस चालक, त्याचबरोबर पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल, त्याचबरोबर तसेच बॅट्समन, कारागृह शिपाई, संवर्गातील सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्त,
प्रतिनियुक्ती पदोन्नती जिल्हा बदलीचे रिक्त होणारी झालेले पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयास आजच न चुकता या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी या युजर आय डीवर कृपया न चुकता पाठवावी ही विनंती आहे। ठीक आहे, तर बा एकूण रिक्त जे पद आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1/1/2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 या कालावधीत ती रिक्त होणारी पदे उदाहरणार्थ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त मयत, त्याचबरोबर बडतर्फ, त्याचबरोबर मागील भरतीसाठी राखीव असलेले पदे वगळून व इतर तत्सम कारणास्तव, त्याचबरोबर बघा एकूण रिक्त पदांचे 10% पद राज्य राखीव पोलीस बलासाठी सुद्धा असणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर दिनांक 1/1/2027 ते दिनांक 30 जून 2027 या कालावधीतील रिक्त होणारी पदे उदाहरणार्थ नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त मयत, बडतर्फ, मागील भरतीसाठी राखीव असलेले पद वगळून व इतर तत्सम कारणास्तव। ठीक आहे, तर हे काही जे विद्यार्थी मिळवणं नुकताच हे पत्रक आलं होतं आणि त्याचबरोबर याच्या अगोदर जर पाहिलं तर जे काही महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक आहे जे सदानंद दाते, ठीक आहे, तर यांनी सुद्धा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी हे होती, ते सुद्धा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांनी भेट दिली होती। तर त्यांनी काय म्हटलं होतं, वाढती लोकसंख्या आणि शहरांचा विस्तार लक्षात घेता पोलीस व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येणार असून नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेसह इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार सुरू असल्याचे माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते अमरावती शहर पोलीस आयुक्तालय आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्यावेळेस अमरावती परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक डॉक्टर महेश पाटील आणि पोलीस आयुक्त राकेश ओला उपस्थित होते। DGP दाते म्हणाले की सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल तपास पद्धती आणि विशेष प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे। ऑनलाईन फसवणूक, डेटा चोरी आणि इतर सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। अमरावती दौऱ्यादरम्यान DGP सदानंद दाते यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण, तपासणी, गुणवत्ता, सायबर सुरक्षा आणि पोलीस प्रशासनासमोरील विविध आव्हानांवर सविस्तर चर्चा केली। नागरिकाभिमुख आणि अधिक प्रभावी पोलीस व्यवस्था उभारणार यावेळेस भर देण्यात आलाय। ठीक आहे, तर हे काही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो नुकताच या ठिकाणी आलेले आहे। ठीक आहे, तर नक्की या ठिकाणी पोलीस भरती निघणार आहे। आपण मागच्या भरतीमध्ये जे काही 2025 ची भरती झाली होती म्हणजे 16,000 जागांसाठी ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्तीत जास्त जोर द्या, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी 1-1 मार्काने या ठिकाणी फायनल मेरिटमधून बाहेर झालेले आहे। काही विद्यार्थी ग्राउंडमध्ये 1-1, 2-2 मार्काने कटलाय, 10-10 मार्काने कटलाय। तर बा ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर त्या ठिकाणी जास्त भर द्या। तर 1-1 मार्क या ठिकाणी मी समजू शकतो, कारण की जर आपल्याला 1 मार्क जर कमी पडला तर आपले पूर्ण वर्ष जे विद्यार्थी मित्रांनो वाया जाते। लक्षात ठेवा, मी समजू शकतो विद्यार्थ्यांची या ठिकाणी कंडिशन, कारण की खूप मेहनत या ठिकाणी करावं लागते। तर आतापासून ग्राउंड चालू ठेवा। सध्याच्या कंडिशनला तर पाहिलं जास्त विद्यार्थी ग्राउंड करत नाही, जास्त विद्यार्थी पेपरच्या मागे लागले। तर पहा मेन ग्राउंडच आहे, कारण की 1:10च्या रेशोमध्ये ग्राउंडमध्ये या ठिकाणी विद्यार्थी घेतले जात आहे। म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कटऑफ या ठिकाणी जास्त जात आहे ग्राउंडचा। ठीक आहे, तर ग्राउंडवर पण फोकस करा, पेपरवर पण फोकस करा। आता पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे? 2027चा कुंभमेळा आहे विशेष। या कुंभमेळ्याच्या धर्तीवर जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे। लक्षात ठेवा 2027चा नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, जो की जास्त वेळपर्यंत चालणार आहे, दीर्घकाळ चालणार आहे। त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लागणार आहे, त्या कारणाने पोलीस भरती निघणार आहे। तर जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत पोलीस भरती निघण्याचे दाट चान्सेस आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहा। याच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शोमध्ये जय हिंद।